स्वागत आहे यावाल्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण थोडा वेगळा पॉइंट घेतोय. दॅट इज फ्लुइड मेकॅनिक्सची जी इनसेम एक्झाम आहे किंवा टोटल फ्लुइड मेकॅनिक्स, याची जनरल जे मुलं माझ्याशी भेटतात किंवा जे मुलं आमच्याशी भेटतात, तर नेमके या सगळ्यांचे क्वेश्चन्स काय असतात. एक काही याच्यापेक्षा मे बी तुझे काही वेगळे क्वेश्चन असू शकतील, पण एक जनरल ऑडियन्सचा जे प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तर द्यायचा मी आज प्रयत्न करणार आहे. त्यातला पहिला प्रश्न, फ्लुइड मेकॅनिक्सचा ॲव्हरेज रिझल्ट काय असतो? कोविडच्या अगोदर ज्यावेळेस मुलं रेग्युलरली अभ्यास करायचे किंवा ज्यावेळेस डिजिटायझेशन जास्त झालेलं नव्हतं गोष्टींचं, तर त्यावेळेस कोविडच्या अगोदर अराउंड, मला परफेक्ट आकडा नाही माहिती, मी तुला पहिले सांगतो, पण कोविडच्या अगोदर अराउंड मुलांचा जो रिझल्ट लागत होता हा 55%, 50%, 60% असा लागत होता ॲव्हरेज युनिव्हर्सिटीचा रिझल्ट. कोविडच्या नंतर ज्या वेळेस मुलांचे बेसिक जे आहेत हे बेसिक कच्चे राहिले, काही जणांकडे ऑनलाईन लर्न करण्यासाठी काही गोष्टी नव्हत्या, तर बेसिक कच्चे राहिले. त्याच्यानंतर जे आम्ही ऑब्झर्व केलं की फ्लुइड मेकॅनिक्सचा रिझल्ट ड्रास्टिकली कमी झाला, म्हणजे डायरेक्ट तो 15%वर आला. काही काही ठिकाणी म्हणजे एका वर्षी तर तो 10 का 8% लागलेला होता. एवढे मुलं फेल झालेले होते फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. ओके, आता इतका बॅक का लागतो तो? याच्यानंतरच हा प्रश्न आहे की एवढा 8% रिझल्ट, म्हणजे 8 का 10% का 12% रिझल्ट जर समजा लागत असेल, 100% तर नाही लागत आहे, 8-10% जर रिझल्ट समजा लागलेला असेल, तर एवढे मुलं का फेल झाले? त्याचं कारण एकच आहे, अँड दॅट इज नथिंग बट फ्लुइड मेकॅनिक्सचा बेस काय? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. बरोबर, तुझं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जर ऑनलाईन मध्ये गेला असेल तर फ्लुइड मेकॅनिक्सला तुला त्रास होणारच साहजिक. का? कारण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया, सेंट्रॉइड, दिस डिवायडेड बाय दॅट, कॅल्क्युलेशन्स, अमकं ढमकं, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. तुझा जर बेस पक्का नसेल तर तू फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये खूप हार्ड जातं गोष्टी समजतात. कारण मी हे मान्य करतो, सिलेबस वास्ट आहे, त्याला कोणीही दुमत देत नाही, पण तो करावं तर लागणार आहे. ते तुझ्या गरजेचं आहे, ते तुला फ्युचरमध्ये गरजेचं पडणार आहे. आणि जर समजा तुला बेसिकच पक्क नसेल, तुला मुवमेंट ऑफ इनर्शिया माहित नसेल, तुला सेंट्रॉइड जर माहिती नसेल, तुला जर समजा कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्सचा डिफरन्स जर माहिती नसेल, तर बट ऑब्व्हियसली तुला त्रास होणारच आहे फ्लुइड मेकॅनिक्सला. प्लस मला शिकवायचा एकच सब्जेक्ट आहे, तुला करायचे किती सब्जेक्ट आहेत? 5. बॅकलॉग असेल तर 5 पेक्षा पण जास्त. म्हणून हा सब्जेक्ट बॅक लागतो. त्याचं कारण काय? कन्फ्यूज होऊन जातात, नेमकं इथं काय लिहावं, नेमकं तिथं काय करावं, नेमका हा प्रॉब्लेम कुठल्या टाईपचा आहे, हे अक्षरशः कन्फ्यूज करणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी खरंच सांगू का, तुला दुसरं कोणीही मदत करू शकत नाही, तू स्वतःच मदत करू शकतो. अँड दॅट इज नथिंग, करू शकतो किंवा शकते, अँड दॅट इज नथिंग बट more and more watching the videos, more and more doubt solving, more and more looking at the questions, more and more looking at the books and solving the questions. That's the only thing. मेकॅनिक्स मध्ये आयदर तुझ्याकडे न्यूमरिकल्स होते, नाही तर थेरी होते. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये न्यूमरिकल, डेरिव्हेशन आणि थेरी या तिन्ही गोष्टी आहेत. कारण लेवल वाढली पाहिजे, म्हणून हा सब्जेक्ट इतका बॅक लागतो. तुझा बॅक लागला नाही पाहिजे. कोर्समध्ये आपण सगळं एकदम स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये ठेवलेलं आहे. नंतर अभ्यासाची काय पद्धत हवी जी इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला तू वापरलेली? पहिले मी समजून घेणार, सगळं समजून घेणार, काय खाचखळगे ते बघणार, आणि मी लिहून बघणार. जोपर्यंत मी लिहून बघत नाही, कारण मला एक्झाम मध्ये मी जेव्हा शिकवतो त्यावेळेस तुला सगळं कळतं, पण ज्यावेळेस तू रिप्रोड्यूस करायचं असेल त्यावेळेस अवघड होतं. का? कारण शो बघणं सोपं आहे, शो क्रिएट करणं हार्ड आहे. शो बघणं खूप सोपं असतं, एखादा पिक्चर बघणं सोपं आहे, पण तो बनायला एवढी वर्ष लागतात. का? लॉट ऑफ थिंग्स आर देअर. तसंच फ्लुइड मेकॅनिक्सचा पेपर लिहिण्यासाठी तुझी अभ्यासाची पद्धत एकच, मी कन्सेप्ट बघणार, समजून घेणार, इमॅजिन करणार, आणि इमॅजिन केल्याच्या नंतर लिहून बघणार. न्यूमरिकल असेल, सॉल्व न्यूमरिकल्स बघितले, लिहून बघणार. माझ्या हाताला सवय लागली पाहिजे. कोरोनाच्या दरम्यान किंवा कोरोनाच्या नंतर, आता जे काही 2024 चालू आहे सध्या, या वेळेस पर्यंत सुद्धा मुलं इतके हायपर झालेले आहेत, इतके मुलं म्हणजे तू नाही पण इन जनरल ऑडियन्स मध्ये जर मी बघतो तर इतकं प्रेशर आलेलं असतं की या प्रेशरमुळे कशामध्येच फोकस लागत नाही. ते जर करायचं असेल तर तुला स्टेप बाय स्टेप जाण्याच्या पलीकडे पर्याय नाही, डिसिप्लिन्ड जाणं गरजेचं आहे. मी दररोज 1 तास फ्लुइड मेकॅनिक्सचा अभ्यास करेल, पण तो दररोज करेल.
ओके. त्याच्या पुढची गोष्ट, बेस्ट पेपर कसा लिहावा. इनसेमच्या बाबतीत जर बेस्ट पेपर लिहायचा असेल तुला तर सिंपल आहे. पहिल्याच पेजवर मी खाडाखुड करणार तर मला सांग माझं इम्प्रेशन एक्झामिनरवर काय पडणार. बट ऑब्व्हियसली पेपर माझ्या समोर आल्याच्या नंतर मी नेहमी चेक केलं पाहिजे की मला हे येतंय, हे कन्फर्म येतंय. ओके. आता या सगळ्या गोष्टी टिक झाल्या बरोबर. तर भरपूर मुलं काय करतात, पहिले क्वेश्चन नंबर 3B लिहिणार, नंतर 1C लिहिणार, नंतर 3A लिहिणार, नंतर 2B लिहिणार. असं समोरच्याला तुझा पेपरचे मार्क टॅली पण करायचे. सो मेक शुअर की तो क्वेश्चनचा सिक्वेन्स प्रॉपर फॉलो करशील. ठीक आहे, मध्ये एखादं पेज सोडणं काही हरकत नाही, पण क्वेश्चन नंबर 1A, B और C, क्वेश्चन नंबर 3A, B और C किंवा अँड C, सॉरी नॉट ऑर, अँड C. पण सिक्वेन्स मध्ये तुला लिहायचंय, स्वच्छ पद्धतीने लिहायचंय. मुद्दामून इकडच्या साईडनी जास्त मार्जिन देणार, इकडच्या साईडनी जास्त मार्जिन देणार, मध्ये एकदम छोट्या स्पेस मध्ये लिहिणार, ते समोरच्याला बावट बनवायचे प्रकार आहेत. तसं करायचं नाही. फक्त एका साईडनी मार्जिन असेल सफिशियंट आहे. यू डोंट नीड एनिथिंग एक्स्ट्रा. मुद्दामून खेचून आणि ताणून थेरी लिहिण्याची गरज नाही. येत असेल तेवढंच लिही, नसेल येत पुढे चल. पण समोरचा जो पेपर चेक करतो तो खरंच एक्सपर्ट व्यक्ती असतो. सो कृपया करून ऑनेस्टली अभ्यास कर आणि ऑनेस्टली ते दे. चिटिंग वगैरेच्या भानगडीत पडूच नको, कारण चिटिंग नाहीच. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये जमूच शकत नाही. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये तू कशी करशील चिटिंग. तुला माहिती तर पाहिजे कुठे काय ठेवलेलं आहे. एवढा वास्ट सिलेबस आहे. सो हा बेस्ट पेपर लिहिण्यासाठी सिक्वेन्स फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर किती पेपर्स प्रिव्हियस इयरचे सॉल्व्ह करावे. माझ्या मते प्रिव्हियस इयरचे 3 क्वेश्चन पेपर्स इनसेमचे सॉल्व्ह केलं उत्तम, 4 केले अतिउत्तम. घड्याळ लावून सॉल्व्ह केले सोन्याहून पिवळे, पण ऍटलिस्ट तू क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले पाहिजे इनसेमच्या अगोदर. इनसेमच्या 2 रिव्हिजन FM झाल्या पाहिजे. अशा सगळ्या सब्जेक्टच्या झाल्या पाहिजे. तसं प्लॅनिंग करावं लागेल. ते प्लॅनिंग तुलाच करावं लागेल. नोबडी इज गोइंग टू डू इट फॉर यू. गॉट इट. सो 3 ते 4 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले पाहिजे. बॅकलॉग असेल तर इतकं प्रेशर कसं घेऊ. साहजिक प्रॉब्लेम आहे की भरपूर मुलांचं मी बघितलेलं आहे की फर्स्ट इयरचे 3, 4, 4, 5, 5 सब्जेक्ट असतात आणि इकडे सेकंड इयरचे पण 4, 4, 5, 5 सब्जेक्ट असतात. 9 सब्जेक्ट मी करू कसं. लक्षात राहू दे, ह्या विचार करण्यामध्ये तुझे 10-15 दिवस जाणार आहेत की मी कसं करू. नो मॅन, you are supposed to do it at any cost, at what you can do. तू फक्त एकच गोष्ट करू शकशील, and that is nothing but giving your best shot. प्रत्येक सब्जेक्टला मी थोडा टाइम देणार, पण मी थोडं दररोज जर केलं ना, ऍट द एंड भरपूर पुढे गेलेलो असतो. आपल्याला रिअलाइज होत नाही ती गोष्ट, पण थोडं जस्ट 1 स्टेप डेली, छोटीशी स्टेप, काही असेल. मी फ्लुइड मेकॅनिक्सला 1 तास तर देणारच. मी माझे जे दुसरे सब्जेक्ट आहेत त्यांना 1-1 तास देणार. नाही 1 तास जमला, अर्धा तास देईल, अर्धा नाही 15 मिनिटं देईल, पण देईल हे नक्की. सो कन्सिस्टन्सी इज द ओनली सोल्युशन. देर इज नो एनिथिंग एक्स्ट्रा. तू प्रेशर घेऊन स्वतःसाठीच खाली चाललेला आहे. प्रेशर जितकं घेतलं तितकं तुला अतिशय ओझं वाटायला लागेल. डोंट वरी अबाउट दॅट. देर आर लॉट ऑफ अदर पीपल जे फेल झालेले तरी सुद्धा लाईफमध्ये, एक्झाम मध्ये फेल झालेले तरी सुद्धा लाईफमध्ये खूप पुढे गेलेले आहेत. लॉट ऑफ पीपल आर देअर. सो तू पण जगा वेगळं काहीही करत नाहीये. बॅकलॉग असेल तर ते सुद्धा पास होऊ शकतात. ऑल यू नीड इज सिस्टमॅटिक प्लॅनिंग, आणि तुझी सिस्टमॅटिक प्लॅनिंग तूच करू शकतो, कोणी दुसरं नाही. कारण तुझी कंडिशन तुला चांगली माहिती आहे. प्रेशर घ्यायचं नाही, मी पहिलेच सांगतोय. काहीही होत नाही, काही वाईट होत नाही. घरच्यांना विश्वासात घेणं मस्ट आहे. ते तुझे मित्र आहेत. एक्झामला जाताना काय करू, इथं हा माझा दरवेळेसचा फेवरेट पॉइंट आहे. मी भरपूर वेळेस बघितलेलं आहे की आता अशी एक्झाम आहे, असा एक्झामचा हॉल आहे, आणि मुलं एक्झाम पर्यंत जाऊच तर अभ्यास करत राहतात. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. जर मी हॉर्स रायडिंगच्या माझा स्वतःचा एक घोडा आहे, ज्या घोड्याला मी हॉर्स रायडिंग साठी घेऊन जाणार आहे, आज त्याला पळायचंय कॉम्पिटिशन मध्ये, तर आज सकाळी मी त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेणार आहे का? नाही. आज जर माझी संध्याकाळी पळायची स्पर्धा असेल, दुपारी पळायची स्पर्धा असेल, तर मी सकाळी पळणार का त्या दिवशी? नाही. का? मला त्या दिवशी आराम करणं गरजेचं आहे सकाळी. तर मी ताजा तवाना पद्धतीने त्या माझ्या स्पर्धेला अप्रोच करू शकेल. मुलं इथंच बावळटपणा करतात. कुठला? एक्झामच्या पॉइंट पर्यंत जाऊस तर अभ्यास करत बसतात. अरे मग तुझं डोकं शांत कधी होईल? आर यू गेटिंग माय पॉइंट?
पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एक्झामचा दिवस आज आहे, मी काल रात्री 1ला झोपणार, आज सकाळी 4ला उठणार का? कारण माझा जास्त अभ्यास होईल. अरे पण तुझी झोप 1 ते 4 पर्यंतच झाली. 4 तासाची झोप, जो तू दररोज 8-8, 9-9 तास झोपत होता, 4 तास जर झोप झाली, हाऊ दिस ब्रेन विल कीप यू ऑन अ प्रॉपर ट्रॅक? बट ऑब्व्हियसली तू 100% विसरणार आहे. 2 गोष्टी 100% फॉलो करायच्यात. प्लीज विश्वास ठेव या गोष्टीवर, ही सत्य आहे. एक्झामच्या 1 दिवस अगोदर रात्री तुझी झोप पूर्ण होणं गरजेची आहे. दुसरे, एक्झामच्या कमीत कमी 2 तास अगोदर पूर्ण अभ्यास सोडून देऊन शांत बसणं, कुठलाही विचार न करणं अत्यंत गरजेचं आहे. मग तू बॅकलॉग असशील किंवा रेग्युलर असशील. हा माझा सेल्फ एक्सपिरियन्स आहे. खूप छान फायदा होतो. आपण काहीही विसरत नाही, आपलं सगळं लक्षात राहतं जर हा वाला प्रकार शाबूत असेल तर. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, ओव्हर थिंकिंग कशी थांबू, हे इथं लिहिलंय. ओव्हर थिंकिंग कशी थांबू. देर इज नो सोल्युशन फॉर ओव्हर थिंकिंग टेक्निकली, जर तुला वाटत असेल तर. अँड देर आर लॉट ऑफ सोल्युशन फॉर ओव्हर थिंकिंग. माझी एक्झाम मध्ये जर मी फेल झालो तर माझ्या घरचे मला ओरडतील, मग मला हा त्रास देईल, मग माझे मित्र निघून जातील, मग हे होईल, मग ते होईल, मग असं होईल, मग तसं होईल. या सगळ्या विचार करण्यामध्ये तुझा इतका वेळ वाया चाललेला आहे की तू ऍक्च्युअल काम करू शकत नाही. परत मग ऍक्च्युअल काम डोक्यावर येऊन जातं. मग ओव्हर थिंकिंग थांबवायची कशी? जस्ट थांबवायची. देर इज नो सोल्युशन. कशी थांबवायची? डू इट ऍक्शन. एक खूप छान पुस्तक आहे 5 सेकंड्स रूल नावाचं. त्यातला एकच रूल मी तुला सांगतो, हाऊ टू डू द ऍक्शन. कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर मनातल्या मनात एकच गोष्ट बोलायची, 5 4 3 2 1 लेट्स गो. यांनी आपण ट्रिगर होतो अति विचार करण्यापासून आणि डायरेक्ट गोष्टींना लागतो. जर तू ओव्हर थिंकिंग करत असशील तर तुझा 100% प्रॉब्लेम हाच आहे की तू ऍक्शन करत नाहीये. You are not an overthinker, you are having a habit of overthinking. There is a difference. And habit can be conquered. लक्षात राहू दे. 5 4 3 2 1 चलो अब पढ़ाई को बैठेंगे, देखा जाएगा बाद में जो होगा सो. हा एकच सोल्युशन आहे या एका गोष्टीसाठी. आणि तो मित्रांनो, सरांनी एकदम सोप्या पद्धतीने आपल्या या विषयाला स्कोरिंग कसं करायचं हे क्लिअर करून दिलं. मित्रांनो, हा विषय आता तुम्हाला इनसेम जी 7 तारखेपासून सुरू होते तिला खरोखर स्कोरिंग करायचं असेल तर नक्की तुम्हाला व्हिडिओ लेक्चर कोर्सेसची गरज लागेल. कारण मित्रांनो, तुम्ही डीएससी असेल तर लेट ऍडमिशन झालं आहे, कॉलेजमध्ये रेग्युलर असेल तर कॉलेजमध्ये नसेल समजलं किंवा अभ्यास झालाय पण स्कोरिंग करायची, पेपर सोल्युशनची रिक्वायरमेंट आहे, स्टँडर्ड पेपर कसा लिहायचा, ओके, त्याच्यानंतर स्टँडर्ड नोट्स पाहिजे, पुस्तकात समजत नाही, इझी समजलं, या सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन हे आपले पर्पल ऍट ऍप्लिकेशन मधले व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे. सो मित्रांनो, या कोर्सेससाठी तुम्हाला पर्पल ऍट ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. हा सब्जेक्ट पण आणि इतर तुमचे सेकंड इयरचे तुमच्या कुठल्याही ब्रांचचे कुठलाही सब्जेक्ट असेल तो तुम्हाला सबस्क्रिप्शन हवं असेल, त्याची व्हिडिओ लेक्चर पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये अँड्रॉइड आणि ऍपल दोन्ही मोबाईलचे लिंक आहे, त्यावरून ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर बघा ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. कोर्सेस मध्ये गेले की बघा तिथे तुम्हाला हे तुमची प्रत्येक ब्रांच इथे दिली, तुमच्या प्रत्येक ब्रांचचे कुठले कुठले विषयांचे कोर्सेस आहेत, सगळ्या इम्पॉर्टंट विषयांचे कोर्सेस अवेलेबल आहे. जो तुम्ही ब्रांच मध्ये जा, कोर्स बघा, त्याच्यात फ्री लेक्चर आहे, ते फ्री लेक्चर ट्रायल करा. तुम्हाला आवडले तर एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये डिटेल मध्ये व्हिडिओ लेक्चर आहे ते बघा आणि या कमी वेळेत आमच्या सोबत आमच्या ऍप्लिकेशनवरनं अभ्यास करून तुम्ही स्कोरिंग करा. कारण आता पुस्तक घेशाल तर तुम्हाला समजायला वेळ लागेल, कॉलेजमध्ये ऑब्व्हियसली होऊन गेले तर रिवाइज होणार नाही. सो सगळ्या गोष्टीवरती सोल्युशन आपले व्हिडिओ लेक्चर आहे की एकदम सोप्या भाषेत स्टँडर्ड व्हिडिओ लेक्चर आणि हिंदीत आहे. 5 मिनिट आहे लेक्चर, हिंदीत आहे, सो समजण्याची अडचण नाही, इंग्लिशचं टेन्शन नाही. सेकंड, प्रत्येक इनसेमचा एक प्रिव्हियस इयरचा पेपर सॉल्व्ह करून दिलाय. सो स्टँडर्ड पेपर कसं पाहिजे तुम्हाला क्लिअर झालं. IMP क्वेश्चन दिले आहे, पेपर पॅटर्न दिला आहे आणि व्हिडिओ लेक्चर आहे. पुस्तक घेऊ नका, नोट्स पण आहे. 6 बेनिफिट एका सबस्क्रिप्शन मध्ये आहे. सो नक्की कोर्सेस घ्या. अजून काही अडचण असेल खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे, त्यावरती कॉल करा, डाऊट्स क्लिअर करा. फ्री लेक्चर बघा, फ्री लेक्चर आवडले की कोर्सेस घ्या आणि इनसेम आपल्या पर्पल ऍट ऍप्लिकेशन सोबत नक्की स्कोरिंग करा.